एकनाथ शिंदेंचा आणखी एक शिलेदार अडचणीत येण्याची शक्यता आहे। हो, ईडीने काही दिवसांपूर्वी एक मोठी कारवाई केली होती आणि या कारवाईमध्ये ईडी अधिकाऱ्यांना भली मोठी रोकड सापडली होती। याच प्रकरणात ईडीने एका माजी अधिकाऱ्याला अटक केली आहे आणि हा अधिकारी आहे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा नातेवाईक। मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर बुधवारी 13 ऑगस्टला या अधिकाऱ्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। प्रकरण फार मोठं आहे, त्यामुळं हा अधिकारी कोण आहे, कुणाकुणाचा तो जवळचा आहे, फ्लॅटवर काय काय सापडलंय आणि दादा भुसेंवर काय आरोप होत आहेत, सगळं तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी सुधीर, लोकमत मध्ये आपलं स्वागत। 29 जुलैचा दिवस होता। ईडीच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या राज्यातल्या 12 लोकेशनवर पोहोचलेल्या होत्या। ईडीच्या अधिकाऱ्यांसाठी कारवाई महत्वाची होती, कारण ज्यांच्यावर छापा टाकायचा होता ते कोणी लहान मोठे अधिकारी नव्हते, तर ते होते वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त। आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सध्या महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्या दादा भुसेंचे ते जवळचे नातेवाईक होते। ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, नाशिक, साताऱ्यात 12 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि या कारवाईत तब्बल 1,33,00,000 रुपयांची रोकड सुद्धा सापडली। याच्यासोबत काही मालमत्तांचे कागदपत्र, बँक ट्रान्झॅक्शनच्या स्लिप आणि काही डिजिटल गॅजेट सुद्धा जप्त करण्यात आले। ज्यांच्यावर कारवाई झाली ते होते वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार। अधिकाऱ्यांनी यावेळेला पवार आणि त्यांच्या पत्नीची बराच वेळ चौकशी केली। जवळपास 22 तास ही सगळी चौकशी चालली आणि त्यांना बरेच उलटसुलट प्रश्न करण्यात आले। ही सगळी कारवाई करण्यामागे नेमकं कारण काय होतं, तर 2009 पासून वसई आणि विरारच्या परिसरात महानगरपालिकेच्या हद्दीत बरीच अनधिकृत बांधकामं चालू होती आणि याच्यातच अनिल पवार यांचं नाव आलं। कारण या बांधकामांमध्ये पवार आणि त्यांच्या सोबतच्या काही इतर अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बांधकामांच्या परवानगीसाठी प्रत्येक स्क्वेअर फुटला 20 ते 25 रुपयांचं कमिशन म्हणजे लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता। अनधिकृत ज्या इमारती होत्या त्यांना बांधकामाला परवानगी देण्यासाठी रक्कम घेतली जात होती। अशा जवळपास 41 प्रकरणांमध्ये एकच नाव पुन्हा पुन्हा येत होतं, ते नाव होतं माजी आयुक्त अनिल पवारांचं। एवढंच नाही तर नालासोपाऱ्यात सांडपाणी प्रक्रिया आणि कचरा डेपोसाठी जी आरक्षित जागा होती ती जागा सुद्धा यांनी सोडली नाही। तिथेही बोगस कागदपत्र देऊन इमारत बांधली आणि या सगळ्या इमारती नंतर पाडल्या गेल्या। आणि सगळ्यात वाईट म्हणजे यामुळे 2,500 कुटुंब आता उद्ध्वस्त झाली आहेत। काल 13 ऑगस्टला अनिल पवारांना अखेर अटक करण्यात आलेली आहे। त्यांना कोर्टात हजर केलं जाईल, त्यांची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीनंतर कुणाकुणाची नावं समोर येणार आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण 29 जुलैला जेव्हा ईडीने छापा टाकला होता तेव्हा फक्त रोकड नाही सापडली, तर तिथं काही कागदपत्र सुद्धा सापडलेत। नातेवाईकांच्या नावावर असलेल्या बेनामी संपत्तीचे कागदपत्र असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता हे नातेवाईक नेमके कोण आहे, त्यांचा या प्रकरणात काय संबंध आहे का, ते आता या चौकशीतून समोर येणार आहे। पण त्याच्या आधीच आता खासदार संजय राऊतांनी काय आरोप केलेले आहेत। दादा भुसेंच्या शिफारसीनं नियम मोडून अनिल पवार यांना त्यावेळेला आयुक्तपदी बसवण्यात आलं होतं असा आरोप संजय राऊतांनी केलाय। त्यामुळे या प्रकरणाचं थेट कनेक्शन दादा भुसेंशी आहे असं सुद्धा राऊत म्हणालेले आहेत। अनिल पवारांवरच्या या कारवाईवर आणि राऊतांच्या आरोपांवर दादा भुसेंनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांना काय कारवाई करायची ते करतील। पण अनिल पवार यांची नियुक्ती ही उद्धव ठाकरेंच्या काळात करण्यात आलेली होती आणि मी जर अनिल पवार यांच्यासाठी शिफारस केली असे आरोप होत असतील तर त्यांनी ते सिद्ध सुद्धा करून दाखवलं पाहिजे। आता हे सगळं प्रकरण, याची चौकशी सुरू आहे, चौकशी अंती सगळं स्पष्ट होईल। पण दादा भुसेंचा यात संबंध आहे की नाही यावर आपलं लक्ष असणार आहे। या प्रकरणात काय अपडेट समोर येतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया काय त्या कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका। तुर्तास इथेच थांबूयात, पाहत राहा लोकमत।